पेज नंबर 42. यू स्टार्ट डाईंग स्लोली. इयत्ता 10वीला असलेली ही जी काही कविता आहे फार महत्वाची आहे. फक्त अभ्यासासाठी नाही तर आपल्याला जीवन जगताना सुद्धा ह्या कवितेची खूप गरज पडणार आहे. दिस पोयम इज रिटन बाय पॅब्लो नेरुडा. यू स्टार्ट डाईंग स्लोली. या कवितेमध्ये कवयित्री आपल्याला म्हणते तुम्ही मरत आहात. यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरत जाल. असं का म्हणते? तुम्ही हळूहळू मरत जाल किंवा मरत आहात ते पाहूयात. दिस पोयम इज डिवायडेड इनटू 5 stanzas. The first stanza is that if you do not travel, if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. पहिल्या स्टांजामध्ये कवयित्रीने आपल्याला काय सांगितलंय, पॅब्लोनं आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक 4-5 लाईन मध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही काय नाही केलं तर तुम्ही हळूहळू मरत जा. आपण हळूहळू मरत जाऊ. काय सांगितलं पहिल्या लाईन मध्ये? पहिल्या लाईन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे जर तुम्ही प्रवास केला नाही तर. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल म्हणजे तिला म्हणायचे तुम्ही पर्यटन करायला पाहिजे. पर्यटन केल्यावर काय फायदा होतो? समजा आपण महाराष्ट्रातले आहोत, आपण जर जम्मू काश्मीरला, आंध्र प्रदेश किंवा भारताच्या बाहेर जर गेलो तर आपल्याला काय कळल? तिकडची संस्कृती लक्षात येईल, तिकडच्या लोकांचं राहणीमान, लाईफस्टाईल, त्याचबरोबर आपल्याकडे असलेलं नॉलेज, त्यांच्याकडे असलेलं नॉलेज, एकमेकांची देवाणघेवाण होईल. म्हणून कवयित्री म्हणते की तुम्ही प्रवास करायला पाहिजे तर तुम्ही जिवंत आहात असं समजू, नाहीतर तुम्ही हळूहळू मरत जा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल. सेकंड लाईन, इफ यू डू नॉट रीड. जर तुम्ही वाचन केलं नाही तर. जर तुम्ही वाचन जर केलं नाही, बघा पुस्तकं असं म्हणतात, पुस्तकं आपला एक चांगला मित्र असू शकतो. पुस्तकासारखा चांगला मित्र दुसरा असू शकत नाही. पुस्तकं बोलतात. कधी बोलतात? जेव्हा आपण पुस्तकातील पाठ, धडे, कथा, कादंबरी जे काय असेल ते वाचतो, तेव्हा त्या कथेमध्ये असलेले, कादंबरीमध्ये असलेले, गोष्टीमध्ये असलेले वेगवेगळे जे कॅरेक्टर्स असतात, पात्र असतात, ते आपल्याला बोलतात. आणि पुस्तकं म्हणजे काय असतं तर एक समाजाचा आरसा असतो, मिरर. जसं आपण आरशामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब पाहू शकतो, तसंच जर समाजाचं प्रतिबिंब जर पाहायचं असेल आपल्याला तर आपल्याला ते आता प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नसतं. आता आपण इकडं आहोत, बाहेर काय चाललंय हे आपल्याला माहित नसतं. मग हे कोणीतरी रायटर, कवी, कवयित्री लिहून ठेवते आणि जर आपण जर वाचलं तर आपल्याला त्याच्यातून कळतं की समाजामध्ये काय चालू आहे किंवा कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टीला महत्व आहे हे आपल्याला कधी कळू शकतं तर पुस्तकांमध्ये. आता पुस्तकांचे स्वरूप बदलत चाललेले आहेत. आता हे जे कागदी पुस्तकं आहेत हे फक्त अभ्यासापुरते. याच्या व्यतिरिक्त आता ऑनलाईन आलेले आहेत, पीडीएफच्या स्वरूपात आलेले आहेत. त्यांचा सुद्धा वापर करून आपण वाचायला पाहिजे. मग कवयित्री तर म्हणते इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाईंग स्लोली. थर्ड लाईन, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. आपलं आयुष्य, आपल्या आतील इन्नर व्हॉइस, आपल्या आतला आवाज आपण ऐकायला पाहिजे. आणि जर आपल्या आतला जर आवाज आपण जर ऐकला नाही, आपल्याला काय वाटतं, आपले स्वप्न काय, आपली इच्छा काय आहे, हे जर आपण जर ऐकलं नाही, आतला आवाज जर ऐकला नाही तर आपण गुदमरून जाऊ.
मग आपण म्हणतो मोठेपणी मला नाही, मला हे करायचं होतं, पण मला बळजबरी नाही, मला या क्लासला ऍडमिशन दिलं, मला या ट्रेनला ऍडमिशन दिलं, मला तर खरं तर 10वी झाल्यावरच ITI करायचं होतं किंवा मला मेडिकलला जायचं होतं, पण माझे भाऊ म्हणले, माझे घरचे म्हणले तू इकडं जा, मी तिकडे गेलो, म्हणून त्यांचं नाही ऐकायचं. आपल्या आतील आवाज जो आहे, इन्नर व्हॉइस जो आहे, तो ऐकायचा. असं कवयित्री. आणि जर हा आवाज जर ऐकला नाही तर तुम्ही हळूहळू मरत जा. 4th लाईन, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःचं कौतुक केलं नाही, तुम्ही एखादं काम केलं असेल, नाही आज मी कालच्यापेक्षा चांगलं काम केलं, मी कालच्यापेक्षा अभ्यास केला, मी अशा पद्धतीनं वागलो, आणि स्वतःचं कौतुक स्वतः करायला शिकायला पाहिजे आपण. आणि ह्या 4 गोष्टी जर केल्या नाही तर कवयित्री म्हणते यू स्टार्ट डाईंग स्लोली. सेकंड स्टार्ट, व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. बघा, सेल्फ इस्टीम, जेव्हा तुम्ही तुमचं सेल्फ इस्टीम, फिलिंग ऑफ बिईंग हॅपी विथ युअर ओन कॅरेक्टर अँड ॲबिलिटीज, सेल्फ इस्टीम, रिस्पेक्ट, ज्याला स्वतःचा आदर करायला शिका. असं जर स्वतःचा अनादर जर तुम्ही करत असताल, स्वतःला जर रिस्पेक्ट जर देत नसाल, जसं तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, आपण आपल्या कुटुंबामध्ये काय करतो, मोठ्या माणसांना, शाळेमध्ये शिक्षकांना जसा आदर करतो त्याच पद्धतीनं आपण स्वतःचा सुद्धा आदर करायला शिकलं पाहिजे, सेल्फ रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि जर जो असा करत नसेल तर समजायचं यू स्टार्ट डाईंग स्लोली. व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. जर तुम्ही दुसऱ्यांना मदत करायला जर शिकत नसताल, मदत करत नसताल, तर तुम्ही मरत जाल हळूहळू. थर्ड स्टार्ट, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. आता बघा, तिसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री काय म्हणते, पॅब्लो काय म्हणतो, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, सवयी असायला पाहिजे, मग त्या चांगल्या की वाईट हे आपण ठरवायचं असतं. आणि चांगली असो वाईट असो सवय, त्या सवयीचे आपण गुलाम व्हायला न पाहिजे. आणि जर एखाद्या सवयीचा गुलाम जर झालो तर समजायचं की बाबा आपला मृत्यू आता हळूहळू सुरुवात झालेली आहे. बघा, आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना सिरियल पाहायचं फॅड. मग त्या टायमिंगला काय होतं, लगेच ऑटोमॅटिकली माइंडला अलर्ट होतो. जसं आपला अलाराम आपल्याला जागा करतो तसं आपला माइंड अलर्ट करतो, 7:30 वाजत आहेत, चला लवकर, कालच्या भागात काय झालं, आता उद्या काय होईल, हे आपल्याला लागून राहतं मनाला. म्हणून तुम्हाला काय सांगितलेलं आहे की आपण कुठल्याही सवयीचं गुलाम व्हायचं नाहीये. त्याचबरोबर जर दररोज तुम्ही त्याच रस्त्यावरून जात असताल, नवीन काही करत नसताल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, दररोजची जी काही दिनचर्या आहे तुमची आपली, जर ती आपण बदलली नाही, आपण बघायला पाहिजे, परिमाण मोजमाप करायला पाहिजे की आपल्या ह्या दररोजची जी काही रुटीन आहे तर ते रुटीन आपलं व्यवस्थित आहे का, मोजमाप करायला पाहिजे. आणि हे जर केलं नाही, हे जर बदललं नाही आपण रुटीन, तर आपण सक्सेस होऊ शकणार नाही, आपण मरायला हळूहळू सुरुवात होईल. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, बघा रंग, मग ते कपड्याचे असो की आपल्या जीवनाचे असो, सुख दुःख अजून काही वेगवेगळे जीवनाचे जे भाग आहेत, तसे कपड्याचे निसर्गामध्ये वेगळे रंग दिसतात, त्याच पद्धतीनं वेगवेगळे रंग जर आपल्या आयुष्याला आपण जर परिधान जर करत नसतो तर आपण हळूहळू मरत जाल असं म्हणलेलं आहे. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, दररोज असं म्हणतात की दररोज आपण एका अनोळखी व्यक्तीला बोलायला पाहिजे. दररोज काय होतं की आपल्याला नवनवीन माहिती होते, आपण त्या व्यक्तीला बोललो नाहीत, शेअरिंग केले नाहीत आपले आयडियाज, थॉट्स, फिलिंग्स, नॉलेज, तर काय होईल की आपलं नॉलेज आपल्यापुरतंच राहील, आपल्याला नवीन माहिती होणार नाही. म्हणून जे अनोळखी व्यक्ती आहेत
त्यांना सुद्धा तुम्ही बोलायला पाहिजे. इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो यू स्टार्ट डाईंग स्लोली, असं इथं म्हटलेलं आहे. फोर्थ सांगा, इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, जर तुम्ही तुमच्या पॅशन म्हणजे इच्छा, आकांक्षा, जर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छेला जर आपण अवॉइड जर केलं, किंवा काय होईल, त्या इच्छेसोबत आलेले जे काही टर्ब्युलंट इमोशन्स आहेत, टर्ब्युलंट अस्थिर अशा भावना, इमोशन म्हणजे भावना आणि टर्ब्युलंट म्हणजे काय, अस्थिर. मग आपल्या इच्छेसोबत आलेल्या ज्या काही अस्थिर अशा भावना आहेत त्यांना जर आपण अवॉइड जर केलं नाही तर आपण हळूहळू मरत जाऊ. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट यू स्टार्ट डाईंग स्लोली. ज्या इच्छेमुळं, ज्या आकांक्षेमुळं, ज्या भावनेमुळं आपल्या डोळ्यामध्ये चमक येणार नाही, दोज आईज ग्लिसन, ग्लिसन म्हणजे शाईन, स्पार्कल, चमक, आणि आपले हृदयाचे ठोके जोपर्यंत फास्ट होणार नाही तोपर्यंत आपण हळूहळू मरत जाऊ. हे आपल्याला फोर्थ स्टँडामध्ये सांगितलेलं आहे. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, जर आपल्या आयुष्यामध्ये आपण जर बदल केला नाही, त्याचबरोबर आपण जे काही काम करत आहोत, जॉब, मग तुम्ही अभ्यासाचं असेल, आम्ही शिकवण्याचं असेल, किंवा अजून दुसरं कुठलं काम असेल, तो जर त्या कामाबद्दल समाधानी नसेल तर आपण हळूहळू मरत जाऊ. यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब और विथ युअर लव, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from a sensible advice. बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल केला नाही, आपण आपल्या कामाबद्दल समाधानी नसू, किंवा आपल्या जे कोणी आपल्यावर प्रेम करतात, विथ युअर लव, पॅरेंट्स, आई वडील असतील, त्याचबरोबर तुम्ही जर आयुष्यामध्ये रिस्क जर घेत नसताल, मग अभ्यासाची असो, कामाची असो, किंवा एखाद्या अजून कुठल्या गोष्टीची तुम्हाला रिस्क घ्यावीच लागणार आहे. त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे पुढं, जर एखादं स्वप्न तुम्ही पाहितलेलं आहे, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, एखादं स्वप्न तुम्ही पाहितलेलं आहे, स्वप्न पाहितलं सकाळी आणि लगेच ते झोपीमध्ये संपलं, पुन्हा काहीच केलं नाही, पाठलागच केला नाही, तर आपण हळूहळू मरत जाऊ. जे स्वप्न पाहाल तुम्ही, स्वप्न दोन प्रकारचे असतात, झोपेमध्ये पडणार आणि दिवसा ढवळ्या पाहणार. जो आपण वाटतं आपल्याला भविष्यात 10 वर्षानं मी एखादा तहसीलदार किंवा IAS ऑफिसरची मला काय करायची, परीक्षा द्यायची आहे, किंवा मला क्लर्क व्हायचंय, मला शिक्षक व्हायचे, प्राध्यापक व्हायचे, किंवा मला बिझनेसमॅन व्हायचे, असं जेव्हा आपण स्वप्न बघतो तर त्या स्वप्न फक्तच न पाहता आपल्याला त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. म्हणून इथं कवयित्री म्हटलेलं आहे की इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, स्वप्नांचा पाठलाग जोपर्यंत करणार नाही, त्याचबरोबर तुम्ही स्वतःला परवानगी देणार नाही, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम अ सेन्सिबल ॲडवाइस, आणि सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे तुम्हाला की आयुष्यात एकदा तरी तुम्ही काय करा की चांगल्या व्यक्तीची काय करा, सल्ला, ॲडवाइस, सेन्सिबल ॲडवाइस तुम्ही घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीने तर सांगितलेलं आहे.